नमस्कार मित्रांनो. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आदाई डोंगरावर जाण्यासाठी. बुलेट घेऊन आलेलो आहोत. बुलेट तिथं पार्किंग केलेली आहे आणि अकोल्याला जायचं इथून वरती. हा जो डोंगर दिसतो तिकडे बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला कोकिळेचा पक्ष्यांचा आवाज येत असेल. खूप सुंदर वातावरण आहे. आदाई डोंगर हा पनवेलपासून ईस्ट साईडला आहे. इथं आदाई वॉटरफॉल म्हणून पण फेमस आहे. डोंगर रांग आहे तिथं आणि सकाळी शांत वातावरण असतं. पक्ष्यांचा आवाज, पूर्व दिशेला सूर्य गोताना खूप छान सनराईज दिसतो. आदाई डोंगरावर चढण्यासाठी 3-4 रस्ते आहेत ॲक्च्युली. तर आपण ते एक्सप्लोर करणार आहोत येणाऱ्या ब्लॉगमध्ये. समोरची जी दरी दिसते त्याच्या राईट साईडला एक सुंदर महादेवाचं मंदिर पण आहे. चालतं चालतं एक मुंग्यांचं झुंड दिसलं आहे मला. ते बिळातून त्यांच्या बाहेर काहीतरी आणून ठेवतात ते माती आणि आणि बहुतेक पावसाळ्याच्या अगोदरचे जसं पूर्ण उन्हाळ्यामध्ये ते जेवण एकत्र करतात आणि पावसाळ्यामध्ये ते वापरतात अशा पद्धतीचं मॅनेजमेंट दिसते. ॲक्च्युली एवढा मुका प्राणी आहे पण किती व्यवस्थित मॅनेज करतात हे एक खूप चांगलं उदाहरण आहे. जाता जाता ॲक्च्युली वरती एक एरोप्लेन जाताना दिसतं आहे आणि पूर्व दिशेने येणाऱ्या सूर्यकिरणामुळं त्याची जी व्हाईट कलरची एक लाईन बनते. दरवर्षी शिवजयंतीच्या दिवशी हा भगवा झेंडा नवीन लावण्यात येतो या डोंगरावर. ज्या ठिकाणाहून आपल्याला सनराईज बघायचं आहे त्या ठिकाणी आपण पोचलेलो आहोत. वरती बघाल तर सूर्यकिरणं आल्यामुळं ढग चमकताना दिसतात आहे. तुम्ही पाहिलं असेल चढताना मला धाप लागल्याचा आणि श्वास मोठा झाल्याचा आवाज यायचा. ते ॲक्च्युली हृदयाला एक्स्ट्रा काम करावं लागल्यामुळं तो जनरली होतो ज्यावेळेस आपण वर्कआउट करतो किंवा चढतो तर तसा आवाज येतो. ॲक्च्युली दररोज हृदयाला तेवढं काम करून घेणं गरजेचं. हृदय स्ट्रॉंग राहतं.